वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी पण इंग्लिश मध्ये ओपनिंग केलं आता. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. हाय गाईज, हाऊ आर यू? आय एम फाईन. गावठी माणूस. नमस्कार मंडळी. गेली 2 ते 1.5 तास झोपलो ना. 2च तास ना. गेली 2 ते 2 तास आम्ही इथे झोपलो होतो ह्याच जागेमध्ये. त्या ठिकाणी असताना एका वहिनी आणि दादांनी आम्हाला चांगली सर्व्हिस दिली. बेसन भाकरीवर ताव मारला. ज्या वेळेस एक भाकर खात नसताना माणूस माझ्यासारखा माणूस 3 भाकर खाऊन सुद्धा मला पोट भरलं नव्हतं. पण आता नाईलाज होता. नाईलाजानंतर आम्ही काय केलं की एवढं बिल वाढायला नको, आणि ज्यांनी या ठिकाणी आम्हाला गाईड म्हणून आणलेले त्या गाईडवर जास्त बोजा व्हायला नको म्हणून मी माझं पोट आवरतं तोंड पण आवरतं घेतलं. तरी पण पोटात एवढं झालं होतं की बेशुद्धपणे झोपलो होतो. आणि एवढा झोपलो का डोळे अजूनही सांगतील माझे. कारण की काल रात्रीचा प्रवास, त्याच्या अगोदरचा वाढदिवसाचा कार्यक्रम, नंतर गाडीत 20-21 किलोमीटरचा प्रवास करून अख्खी रात्र चालून मंदिराची आराम केला. त्याच्या थोडा वेळच आराम केला तिथं 15-20 मिनिटं. नंतर लगेच उजडलं आणि आम्ही तारामती पॉइंट, कोकण कडा हे सगळं करत परत मंदिराच्या जवळ आलं. आणि या ठिकाणी राहायचं खूप सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहे. 100 रुपयाला तुम्हाला अनलिमिटेड दिलं ना आपल्याला. 100 रुपयाला अनलिमिटेड बेसन भाकरी आहे. तर रामबापू इकडे यावरती जरा तुम्ही खाली काय करा बरं. थांबा, मीच खाली येतो, मला गरज आहे फार. काय झालं तुमच्या सॅकचं? काय वाटलं झालं का सॅकचं? कस काय आता? पोराने बारशी आता तुटलेली बॅग घेऊन जायची खाली. आपण रिपेअर करून मी माझी एवढीच सॅग आणलेली आहे. एवढ्या सॅग मध्ये साहित्य आहे. आणि ये बघा, हे आमच्या गाडी बरोबर ड्रायव्हर आहे. आणि बॅग बघायची. काय अख्खी रूम घेऊन फिरतो का काय? माझ्याचे टॉवेल, बाटली, स्वेटर, जर्किंग कुठे? जर्किंग आहे का याच्यात? टेन टाकलंय गाडीत, बॅगेत टेंट टाकलं काय? बरोबर असं जर्किंग. तर चला जाता जातानाची व्हिडिओ बघूयात. चलो ना. नमो पार्वते पदे हर हर महादेव. काय आवाज होतो दोघांचा? नमो पार्वते पदे हर हर महादेव.
असं गेलं तरी आले इकडून म्हणजे उलटे या सावकाश या. मोबाईल घेतला ना मी. हा अरे हा या चायला यालाच असं होत असते कधी वय झाल्याच्या नंतर केस पिकले आता माही. आम्ही इकडून ना आम्ही आलो शेवटची प्रदक्षिणा घालून. ए सपाटा इकडून मला ये. ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आता मी आहे आणि ह्या ठिकाणी अर्थात गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिरानंतर शंकर महादेवांची पिंड या ठिकाणी आहे समोर खाली. तिकडच्या बाजूने एंट्रन्स आहे. हे मंदिराची गाभाऱ्याची बॅक साईड आहे आणि बॅक साईडला बरोबर समोर हा या ठिकाणी नंदी आहे. तर मंदिराची रचना खूप सुंदर आहे. सभा मंडप आहे पूर्ण असं. आणि त्याचप्रमाणे सांगायचं म्हणजे इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी पाणी अर्थात या ठिकाणाहून वापरलं जातं. या ठिकाणी असं राहणाऱ्या लोकांना, इथे फिरणाऱ्या सर्व पर्यटकांना हे कुंड अर्थात ही पाण्याची टाकी पाणी पिण्यासाठी पुरवते. एक छानसा असणारे सभा मंडपासारखं मंदिर. आता थोडस त्याची रचना खराब होत चाललेली आहे, ढासळत चाललंय मंदिर वर्षानुवर्ष. आणि ह्या मंदिरावरती दगडांवरती सुद्धा तुम्हाला काही शिल्प कोरलेली पाहायला मिळते खूप सुंदर पद्धतीने. हरिश्चंद्रगड पाहण्यासारखा आहे. तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की करा. उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा करा, अंदाज घ्या, त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये करा. कुठे चाललाय? कुठे चाललाय? पाणी घेऊन येते. कशाला? प्यायला. इथं पाणी वापरलं पाहिजे. हेच चांगलं आहे. मग हेच कुंड सांगत होतो सगळ्यांना. मला दाखवत होता खाली जाताना. दादासाहेब काय सांगाल? आता सध्या परतीचा प्रवास चालू आहे. आता किती वेळ लागेल आपल्याला खाली उतरायला? आता सूर्य मावळ तिकडे झुकतोय. थोडस गरमी कमी झालेली आहे, त्यामुळे आपण हरिश्चंद्रगडावरून खिरेश्वरच्या दिशेने आपण प्रवास सुरू केलेला आहे. जिथून सुरुवात केली आपण, जिथून सुरुवात केली ती त्या दिशेने आपण परत गडावर येण्यासाठी निघालोय आपण आता. हा. आता किती वेळ लागेल इथून खाली जायला? आपण असंच एन्जॉय करत चालत राहिलो, फोटो काढत, तर साधारणतः 2-2.5 तासात आपण आरामशीर पोहोचू शकतो. रेग्युलर कंटिन्यू चालू तर कंटिन्यू चालू तर आपण 2 तासात. सव्वा तासामध्ये पळत गेलो तर. हे गाईड आहेत आमचे आजचे. यांच्यामुळे आम्ही हा हरिश्चंद्रगड सर करू शकलोय.
आणि इकडच्या बाजूला सुद्धा इथे काही लोक राहत आहेत. कोणी आहेत का? बस मध्ये झोपायचं म्हणजे आम्हाला. हॉटेल त्यांचे इथे तुमची चहा नाश्त्याची चांगली व्यवस्था होते आणि पावसाळ्यामध्ये भरपूर गर्दी असते. इतर वेळेस सुद्धा शनिवार रविवारी 20 ते 40 लोक असतात. चला आजी. आणि हे दुकान 12 महिने चालू असते. नाही रे दिसते तुम्ही आता सगळे. तुम्ही सगळे आता हा चालेल मोहे मोहे उद्या मोहे मोहे. ज्योति सीमा पहिला पडापार तिथे का काय तिथं म्हणजे 2 रस्ते ना. एक हा एक रस्ता आणि इकडून आलो ना. हा ज्याला डोंगराने वर खाली 7 डोंगर ना. इकडून 7 डोंगर वर खाली चढत जायचं इकडून. हा तिकडच्या बाजूने.
अरे चांगले उद्या मंत्रात गेल्या खतरनाक ना. मोय मोय आहे. त्याला ना 4 पावलं खाली यायचं टेन्शन आलेलं आहे. चॅलेंज एवढं वर चढून गेलंय. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. चला दमू नका. फील बेटर. कसं झालं ट्रॅक तुमचा? एकदम छान. हा परत येण्याची इच्छा आहे. हा नक्कीच. पावसाळ्यात हा पावसाळ्यात यावंच लागेल. हा कोकण काढा बघा ना. कोकण काढा. नाही वातावरण पण आजूबाजूचं क्लायमेट पण खूप छान वाटलं. हा ट्रॅक मस्त झाला. फिरायची मजा आली खूप. दादासाहेब कोठाळेचं नियोजन कसं आहे? डीकेचं नियोजन चांगलं आहे का? नियोजनबद्ध होतं. हा पण त्यांचं कोणी ऐकलं नाही. काय हा डबल घेऊ. आवाज गमत नाही तुला. थांबा.
हे चालू ठेव कंटिन्यू व्हिडिओ माझा व्हिडिओ चालू ठेव कंटिन्यू बेकार काठी त्याला हरिश्चंद्रगडावरच मोहोळ बाईक चालू आहे आडवा कर की आडवा काढ व्हिडिओ उभा काढला काय सगळा तिच्या हे बघा मित्रांनो मोळ काढलाय मी आणि याच्यामध्ये सगळं भरलेलं कांद्यामध्ये आता हे आम्ही दोघच खाणार आहे फोटो काढ की आपला एक बाबू देखिए बाबू रात्री इथून आलंय माहिती ना. रात्री इथून वर चढे मुलं दिसत खाली सगळे सगळे बहादर बसून बसून खाली चाललेत. रात्री वाटलं नाही इथून गेलोय. आयुष्यपत नाही रे. मित्रांनो इथून खाली उतरायचंय त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवू शकणार नाही मी. आता खाली गेल्यावरच व्हिडिओ बघू आपण. तोपर्यंत आता मी जिवंत आलो तर व्हिडिओ बघू, नाही आलो तर हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल. धन्यवाद, भेटूयात. पुढे पुढे इथून आकर 50 पासावर काय लिंबावरची लिंबावर ये डबा चाटून घ्या रे. अरे डबा चाटून घ्या. हे डबा चाटून घ्या रे दादूस. हे डबा रे लाईव्ह चालू आहे.
ये क्या हुआ? पावसाळ्यात नाही येणार का रे? पण शक्य आहे का? माझ्यासारखं नाही राहत लवकर. ये प्रभु ये क्या हुआ? प्रेमानंद श्री कृष्णाथम प्रेमानंद, हम यहाँ आए थे ट्रैक करने को, लेकिन हमारे कंगनीज गड़ गए. आम्ही काढलं ना. हर 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 हर, अरे बोल छत्रपती शिवाजी महाराज की, अरे बोल छत्रपती शिवाजी महाराज की. चला मावळ्यांनो, चला बिना पाण्याचं पुढे मग घुसं मग. हाय गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. हाय गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही उतरलो खाली. जिवंत आलो याचा आनंद आहे. सगळे आले याचा आनंद आहे. सगळ्यांचा जीव काय सगळ्यांचा जीव अडचणीत एका याने टाकला होता. याला काय घालत नाही, काय नाही, चालला बिना क्वालिटीचे घेऊन आम्हाला. कोणा फुल चड्डी गेली, हाफ चड्डीवर आली खाली आली. म्हणजे शेवटी ट्रेक सक्सेस झालाच. हा. आणि नानांची समीक्षा, नानांची बरी समीक्षा काय म्हणतात ना, गरीबाची शिवगामी. चला धन्यवाद धन्यवाद तुमच्यामुळे तुमच्या अमरेंद्र गौतमी पाटील, नंदा गरबाची गौतम पाटील. रामा काय आलं? अंदाज घेत होते ते. रामा का झाल तुला? का सापडला तो? ए याडा नाही तर कस का पडला तो? हो त्या आणि शेटला घ्या. हळू हळू
माझा एक व्हिडिओ आहे पडलेल्याचा आला याच्यात तो दाखवतो डायरेक्ट आडवा. रामा कस काय पडलं तू, तुला कळतं का नाही कस चालायचे? हा चालतंय टाईट चड्डी घालून पाय फाकत नाही काय नाही चालतंय बोंबलत एवढ्या वरती येतं काय तर तू वरती मग आमचं अरे नाही तू कालच म्हणत होता त्या दोघांमध्ये मी तिसरा झोपतो. आमचं समाजच पोरे एकदा काढून निघले ना तर डायरेक्ट वर जाते. एवढं मोठं मांजर खाते ते, मोठा बोका खाते, मोठा बटाटा खाते ते आणि मग एका रॅट्यात वर जाते ते. तुमचे पोरं काय ते कांदा, तुमचे पोरं काय ते पाव वडापाव बर्गर खाते ताकद नाही काय नाही फुसका बार सगळा. आता गणलोक काय संपला रोड आहे काय? बरोबर निमगाव सावा ऐका इकडे निमगाव सावा जमते आता इथे घडणार पोर बरं का आता इथे घडणार हे अतिशय अवघडीची अशी वाटचाल या ठिकाणी संपन्न होत आहे. ना भाऊ माका म्हणतो नाही एवढी अवघड अशी वाटचाल सर करून जात तुला नाही जमत प्रोफेशनल गावठी तू जरा तेच बोल जे आहे ते बोल गुगच काय सोगान तू. तोडका मोडका प्रयत्न बाकी काय तोडका मोडका प्रयत्न सक्सेस करत आम्ही अशा पद्धतीने कारण हे लक्षात ठेवायचं. असं ज्यावेळेस अशी दगडी लागतात त्यावेळेस आपण कसं चालायचं तुम्हाला एक विनंती सांगतो. तंगडे फाकून चालतात. त्याचं कारण असं असतं की या दगडांमध्ये खेकडे राहतात. खेकडे कशी राहतात तसं आपण राहायचं असतं तरच आपण खाली जाऊ शकतो. लक्षात ठेवा. सगळ्या मित्रांना विनंती आहे तंगडे फाकून चाला. कसं आहे की मोकळी हवा 2 पायांच्या मधून गेली पाहिजे तेव्हा आपण व्यवस्थित चालू शकतो. ही निसर्गाची जादू आहे. निसर्गाला आपण स्वीकारायला शिका. कळलं का? निसर्गाची छेड काढू नका नाही तर निसर्ग आपल्यावर अशा अत्याचार अन्याय करील का ते कधी भरून निघणार नाही. कधी भरून निघणार नाही. आ गया स्वाद. प्रॅक्टिस चालू लावणीची. मागच बरी आल्यावर नाही का दगड फेकावू शकतो. अरे एवढं हळूहळू चालल्या होते 7 वाजेपर्यंत पण पोहोचायचं ना तुम्ही. हळू हळू हळू. माता चिल्लम चाली होंगे उधर घर पे. तुम्हारी औरत तुमको चिल्लाएगी क्या? नहीं चिल्लाएगी. हाँ मग त्यांनी दोघांनी सांगितलं असं. मम्मी पप्पा गेले हरिश्चंद्रगडाला. चिंच वानरलिंगी शेजारी वानरलिंगी कधी चला खाली या. अर्थात धन्यवाद मंडळी. तुम्ही माझा हा आजचा ब्लॉग पूर्ण पाहिला. हरिश्चंद्रगड सर करण्याची माझी मनोमन इच्छा होती आणि बऱ्याच वर्षानंतर मी हा गड सर करू शकलोय. तुमच्यावर आवाज पोचत असेल. आणि ह्या प्रवास करत असताना आपल्या शाळेवरील शिक्षक
दादासाहेब कोठाळे त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा हरिश्चंद्रगड मी सह केलाय त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर. हा करत असताना रात्रीचा एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. साहित्य काय काय घ्यायचं बरोबर ते सगळं सांगण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आयुष्यामध्ये आपण कसं जगतोय याकडे इतरांनी लक्ष देण्यापेक्षा आयुष्य आपण स्वतः कसं जगतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, अशा मताचा आता सध्या तरी मी आहे. कारण की आपल्या आजूबाजूला जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत जी ठिकाणं अजूनही आपण पाहिलेली नाही आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असेल की मी ह्या माझ्या ब्लॉगमधून नक्कीच तुम्ही फिरा, अनुभवी व्यक्तींबरोबर फिरा आणि फिरत असताना स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेत असताना आयुष्याचा आनंदही घ्या. हे सगळं करताना आजच्या या ब्लॉगमधून तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला किंवा आजचा हा हरिश्चंद्रगडाचा प्रवास आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा जसं जसं मला फिरायला वेळ मिळेल तशा पद्धतीने मी या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटणार आहे. मित्रांनो, माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आज हरिश्चंद्रगड आम्ही सर केला. रात्रीपासूनचा प्रवास मी तुम्हाला सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाय. दादासाहेब कोठाळे यांच्याबद्दल खूप सहकार्य मिळालं. रात्रीचा एक प्रवास, त्यानंतर दिवसाचे प्रवास, असे 2 व्हिडिओ मी तयार करणार आहे आणि हे तयार केलेले व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ज्यांनी रात्रीचा पाहिला असेल त्याच्यानंतर नेक्स्ट हा आपला दिवसाचा व्हिडिओ असेल. एक रात्री गडावरती सर चढण्याचा प्रवासाचा व्हिडिओ आहे आणि नंतर दिवसाचा व्हिडिओ हा उतरण्याचा आहे. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला असेल नक्की कमेंटमध्ये कळवा. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि इतरांना नक्की शेअर करा. हरिश्चंद्रगड एक अविस्मरणीय अनुभव होता. खूप छान अनुभव मला पाहायला मिळाला आणि मी या ठिकाणी प्रवास केला आणि आयुष्य कसं जगतोय याकडे आपण लक्ष देत असताना आयुष्य किती चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे याचा अनुभव म्हणजे ह्या दऱ्याखोऱ्यांमध्ये येतो. जुन्नर तालुक्यामध्ये खूप वैभवशाली जुन्नर तालुका आहे आणि या वैभवशाली जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणं आहेत जी ठिकाणं आजही आपण पाहिलेली नाही आहेत. तर ती सर्वांनी नक्की पाहावी अशी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेल. आपल्या तालुक्यातले किल्ले, धरणं, आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आपली विविध खाद्य संस्कृती आणि वेगवेगळी बोलली जाणारी भाषा, जी बोलली जाणारी वेगवेगळी भाषा ही जुन्नर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता हरिश्चंद्रगड यशस्वीरित्या उतरलोय. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता वेळ झाली आहे तिथे थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहता फक्त माझं असणारे यूट्यूब चॅनल अभय वारुळे ऑफिशियल आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हा माझा व्हिडिओ पाहायला मिळेल. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही. आवडला तर नक्की शेअर करा, कमेंटही करा एखादी आवडली तर. प्लीज धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आणि गुड बाय. हरिश्चंद्रगड खूप छान प्रवास, अविस्मरणीय क्षण. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय.